कुमारी गवई, भारतातून नृत्यामध्ये प्रथम क्रमांक कमावलेला आहे। त्याचप्रमाणे संत रविदास सांस्कृतिक सामाजिक भवन नागसदनगर तर्फे साहेबांचं सत्कार करण्यात येत आहे। त्यांनी लगेच यावं। संत रविदास सांस्कृतिक भवन आणि उपस्थित सर्व समाज बांधवांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ज्यांनी अतिशय उत्तम शैक्षणिक यश मिळवलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज नागपूर महानगरपालिकेचा जनता दरबार आहे। तिथे 5000पेक्षा जास्त लोक गोळा झाले आहेत। माझी वाट पाहून राहिल्यात, म्हणून मला लवकर जायचं असल्यामुळे मी मंचावरील सर्वांची क्षमा मागून मी भाषणाकरता उभा आहे। मला याची कल्पना आहे की संत रविदास छात्रालय संस्थेच्या वतीने अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरता आणि विकासाकरता अनेक प्रकारच्या योजनाद्वारे त्यांना मदत केल्या जाते। मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा या छात्रावासाला गरम पाणी मिळावं म्हणून सोलर वॉटर हीटर पण लावून दिलं होतं। या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शैक्षणिक प्रगती करावी, विकास करावा, या भावनेतून संस्था कार्यरत आहे। मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी चर्मकार समाजाच्या गेल्या 15 वर्षापासून मी अनेक मुलांना जे फर्स्ट क्लासमध्ये पास होतात त्यांना स्कॉलरशिप देण्याचे पण कार्यक्रम दरवर्षी करतो। आपल्या समाजाचा जर विकास करायचा असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक आहे शैक्षणिक विकास, दुसरा आहे आर्थिक विकास आणि तिसरा आहे सामाजिक विकास। शैक्षणिक विकासामध्ये ज्ञान जे आहे, नॉलेज, ही खूप मोठी शक्ती आहे आणि म्हणून इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण ज्ञान म्हणतो, नॉलेज म्हणतो, आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे आपलं भविष्य आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की समाज हा सुसंस्कृत व्हावा। समाजामध्ये साहित्यिक, कवी, लेखक, वकील, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, उद्योगपती ज्या प्रमाणात तयार होतील त्या प्रमाणात समाजाची प्रगती होणार आहे आणि त्यामुळे शिक्षणातून ज्ञान मिळवणं तसंच समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणचं कौशल्य मिळवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत आपण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत समाज काही प्रगती आणि विकास करू शकत नाही।
विवेकानंदांनी सांगितलं आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. रिकाम्या पोटाला कुठलंही तत्वज्ञान शिकवता येत नाही. आणि त्यामुळे आपल्या समाजामधून एंटरप्रिनरशिप, उद्यमशीलता आणि उद्योगपती हे जेवढे मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील तेव्हा समाजामध्ये आर्थिक शक्ती निर्माण होईल. मी नेहमी सांगतो की नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे व्हा, हा संदेश समाजात देण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन देण्याकरता आजचा हा कार्यक्रम आहे. मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आज मला कार्यक्रमाला येणं शक्य नव्हतं, पण मी ठरवलं की 5 मिनिटाकरता तरी का होईना मी आपल्याकडे येईल आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करीन, शुभेच्छा देईन. मी नेहमी ज्या ज्या योजना समाजाच्या हिताच्या असतात, जे ग्राहक आहेत त्यांना जेवढी मदत लागत असते नेहमी त्यांना करण्याचा प्रयत्न करत असतो. हे चांगलं काम करतात आहेत. आणि अशा प्रकारे जे समाजातले शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत त्यांचा विकास करणं, त्यांना मदत करणं ही ईश्वरी सेवा आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि मग अशांची सेवा करणं हाच खरा धर्म आहे. मी निवडणुकीच्या वेळीच लोकांना सांगून टाकलं, जो करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात. त्यामुळे मी जातीचं राजकारण करत नाही, करणार नाही. ज्याला मत द्यायचं आहे त्यांनी द्यावं, नाही द्यायचं आहे त्यांनी नाही द्यावं, फरक नाही पडत. जो मत देईल त्याची सेवा करीन, जो नाही देईल त्याची कशी. त्यामुळे मी काही बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत. आणि मी नेहमी मानतो की समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता नष्ट झाली पाहिजे. आणि माणूस हा जातीने मोठा नाही आहे, माणूस हा गुणांनी मोठा. आणि या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट करून मानवतेच्या आधारावर समाजाची निर्मिती झाली पाहिजे. आणि हा भाषणातून नाही तर व्यक्तिगत आचरणातून आणि व्यवहारातून जेव्हा याचा परिचय होईल तेव्हा खऱ्या अर्थाने समाजामध्ये परिवर्तनाची सुरुवात होईल. आपण सगळेजण सामाजिक समता आणि आर्थिक समता या दोन्ही गोष्टीकरता आपल्या सगळ्यांची कटिबद्धता आहे. हे गुणवंत विद्यार्थी आपल्या परिवारातच नाही, समाजाचे नाव मोठं करतील. त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता मी त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कार्यक्रम पुढे चालू ठेवावा अशी विनंती करतो. बबनरावांचे पण भाषण आहे, मला जावं लागतं, याबद्दल मंचावरील लोकांची पण क्षमा मागतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. संत रविदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.